संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने आम्ही हरलो, म्हणजे 19, बरोबर. शिरूरची जागा आम्ही लढलो. तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलंय. जिंकलेल्या, आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात, पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते, तिथे काँग्रेस राहणारच. आणि याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेस आणि आमचं एकमत झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईत कोणी बोलत असेल तर त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब, राहुलजी आणि वेणुगोपालजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे. बघू ना, आम्ही पाहू की काय करायचं ते. पण शिवसेनेच्या ज्या 23 जागा आहेत त्यामध्येच वंचितला देखील जागा मिळणार असं पाहू ना. वंचित बरोबर सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आहे. माझं असं म्हणणं आहे किंवा माझ्या पक्षाचं असं म्हणणं आहे, उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं आहे, माननीय शरद पवारांचं असं म्हणणं आहे की वंचित आघाडीचा जो कोर्स आहे तो आपल्याबरोबर घ्यायला हवा. त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. काँग्रेसने सुद्धा त्याला सहमती दिली आहे दिल्लीतल्या नेते. आणि मी वारंवार सांगतो की प्रकाश आंबेडकरजी यांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची भूमिका या देशातून हुकुमशाही कायमची नष्ट करावी या पद्धतीची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका ते मांडतात. आम्ही सगळे डॉक्टर आंबेडकरांची भूमिका मांडतो. त्याच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही. या क्षणी तरी आम्ही एकत्र सगळे चर्चाच करतो आहोत. शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेला राम मंदिराचं निमंत्रण आलं की शरद पवार यांना देखील आलेलं असं सांगितलं. कोण कोण जाणार आहे, आपल्याकी जाणार आहात की नाही? बघा, आम्ही इथे आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही आहोत. भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे. ती काय 15 ऑगस्टची परेड नाहीये किंवा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाहीये. खरं म्हणजे तो अशा प्रकारचा कार्यक्रम व्हायला हवा होता अयोध्येत. पण हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार. हा पक्षीय कार्यक्रम, हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातलं. पक्षीय कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यांच्या पक्षाचा त्यांना झेंडा फडकवू द्या, गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या, आमचं काहीच म्हणणं नाही. प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत. अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल, त्यांच्या आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका, असं माझ्या तर हात जोडून विनंती आहे. तुम्हाला निमंत्रण आलंय का? तो सुप्रिया सुले का बयान आया कि 2 चीजों के बीच में मैंने चुनाव किया, एक स्ट्रगल और दूसरा पावर. एक तरफ मेरे पिताजी हैं, दूसरी तरफ अमित शाह हैं, होम मिनिस्टर. इस तरह का बयान आया सुप्रिया सुले का. सर क्या कहना चाहते हैं कि आप लोगों भी इस तरह से संघर्ष कर रहे हैं? पूरा देश संघर्ष कर रहा है, पूरा देश संघर्ष कर रहा है ना. जिसे सुप्रिया जी ने कहा ये बात सही है. पश्चिम बंगाल में आप देखिए, आप तेलंगाना में देखिए, आप कर्नाटक में देखिए, आप महाराष्ट्र में देखिए, हम सब लोग जो स्ट्रगल कर रहे हैं ना, पावर, मनी पावर, सत्ता, एजेंसी, लेकिन हम ये स्ट्रगल करते रहेंगे और 2024 में हम परिवर्तन करके दिखाएंगे. ममता बनर्जी ने कहा है पूरे देश में इंडिया गठबंधन लड़ाई लड़ेगी, लेकिन बंगाल में हम टीएमसी नेतृत्व करेंगे. क्या उसी तरह महाराष्ट्र में शिवसेना नेतृत्व करेगी इस लड़ाई का? एक बात ऐसी है, आपका प्रश्न मुझे समझ में आया है. ममता बनर्जी पश्चिम बंगाल में सबसे बड़ी पार्टी है.